हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आई बहिणींचा अपमान झाला असल्यास पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रातील महिलांची माफी मागतो। अंबादास दानवेंच्या शिवीगाळ प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंकडून माफी। अंबादास दानवेंचं 5 दिवसांसाठी निलंबन। प्रसाद लाड यांना सभागृहात शिवीगाळ केल्यानं कारवाई। नीलम गोरे आणि फडणवीसांविरोधात विरोधकांची घोषणाबाजी। प्रस्ताव आल्यास त्यावर चर्चा करणं आवश्यक। षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केलं। अंबादास दानवेंच्या निलंबनानंतर ठाकरेंची टीका। सभागृहाच्या डेकोरमसाठी माझी दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी होती, पण वैयक्तिक माफी मागणार नाही। माझं निलंबन हे अन्यायकारक। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट। विधान भवनातील लॉबीमध्ये दोघांची भेट। विधान भवनात प्रवीण दरेकर आणि मिलिंद नार्वेकरांची भेट। दरेकर आणि नार्वेकरांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल। पंकजा मुंडेंकडून विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत अर्ज भरला। अर्ज भरल्यानंतर पंकजा मुंडे अजित पवारांच्या भेटीला। पंकजा मुंडे सन्मानाने निवडून येतील। निवडणूक बिनविरोध होईल असा प्रयत्न असेल। अजितदादा गटाच्या अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। अजितदादा गटात विधान परिषदेसाठी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना उमेदवारी। उमेदवार अर्ज दाखल, तर दादांकडून दोघांचं स्वागत। ठाकरे गटाचे विधान परिषदेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांचा अर्ज दाखल। शेकापच्या जयंत पाटलांकडूनही उमेदवारी अर्ज दाखल। शिंदे गटाकडून भावना गवळींचा उमेदवारी अर्ज दाखल। कृपाल तुमानेंना विधान परिषदेवर उमेदवारी। सूत्रांची माहिती। प्रसाद लाड विधान भवनात भेटले म्हणून शिवीगाळ। बाहेर भेटले असते तर प्रसादला प्रसाद दिला असता। अंबादास दानवे भूमिकेवर ठाम। वाद वाढण्याची शक्यता। हिंमत असेल तर बाहेर येऊन बोट तोडून दाखवा। आम्ही बांगड्या भरल्या नाहीत। अंबादास दानवेंच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर आक्रमक। अंबादास दानवेंकडून आई बहिणीवरून शिवीगाळ ठाकरेंना मान्य आहे का? प्रसाद लाड यांचा सवाल। ज्यांना सख्खे भाऊ समजले नाही त्यांना लाडकी बहीण योजना कशी समजणार? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरायला सुरुवात। छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि बुलढाण्यात अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी। लाडकी बहीण योजनेसाठी स्टॅम्प पेपर, उत्पन्नाचा दाखला, मूळ निवास प्रमाणपत्रासह अन्य कागदपत्र आवश्यक। कागदपत्र जमा करण्यासाठी तलाठी कार्यालय, महा ई सेवा केंद्रांवर महिलांच्या रांगा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।